हॅलो यूट्यूब फॅमिली, तर कसे आहेत सगळे? आय होप सगळे मजेत असणार आणि मस्त असणार. तर मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. तर मी बनवणार आहे आज काकडीचे पराठे. तर ही बघा, ही अशी काकडी आणलेली आहे आणि मी याला स्वच्छ धुवून अशा प्रकारे हे सालं काढून घेतलेली आहे. बघा, अशा प्रकारे आपण हे किसून घेतलेलं आहे किसणीने. बघू शकता माझ्याकडे एवढीच किसणी आहे, मोठी नाही आहे, तरी पण होऊन राहिलेला आहे. इथेच दाखव का. हे अशा प्रकारे हे झालेलं आहे. याच्यामधलं आपण पाणी काढून टाकूया थोडंसं असं. अशा प्रकारे हे किसून झालेलं आहे. बघा, आता याच्यामध्ये लागणारं साहित्य बघा. मी याच्यामध्ये लागणारं हे 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तांदळाचं पण पीठ घेतलेलं आहे 1 प्लेट असं. बघू शकता मी लागता घेणार आहे. आणि याच्यामध्ये आपण 1 कांदा चिरून टाकलेला आहे आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि 4 ते 5 अशी मिरची घेतलेली आहे. मीठ टाकणार आहे चवीनुसार, तुम्हाला जेवढं लागते तेवढं. थोडं जिरं टाकणार आहे याच्यात, हळद आणि थोडं तिखट सुद्धा टाकणार आहे मी याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये थोडंसं अद्रक लसूण सुद्धा टाकणार आहोत. आता हे आपण मिक्स करून घेऊ. बघू शकता अशा प्रकारे आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊया. आणि याला कसं काकडीचे पराठे म्हटलं तर काकडीला पाणी सुटत असते, तर हे थोडंसं पातळ होत असते मिश्रण काही वेळाने सुद्धा. अशा प्रकारे आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊया. तिखट मीठ तुम्ही आपल्या चवीनुसार टाकू शकता याच्यामध्ये. तो कोणाला तिखट पाहिजे असेल तर जास्त तिखट घेऊ शकता. सांबार नाही आहे म्हणून मी सांबार टाकणार नाही. जे अवेलेबल असेल ते टाकायचे. तर अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे. मला थोडंसं वाटत आहे की याच्यात काहीतरी टाकलं पाहिजे, मी थोडं तांदळाचं पीठ याच्यात टाकणार आहे. मी याच प्लेटनी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि याच प्लेटनी 1 प्लेट तांदळाचं पीठ सुद्धा घेतलं याच्यामध्ये. तरी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालेले आहे आपले. मिश्रण आपण याच्यावर टाकूया. हे बघा, असं आपण याला हे पसरवून घेऊया पूर्ण. खाली तेल जास्त झाल्यामुळे ते घसरून राहिलेलं आहे मिश्रण. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पसरवायचं आहे. तुम्ही कशा प्रकारे बनवता घरी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तर अशाच पद्धतीने बनवते. हे बघा, आपला अशा पद्धतीने आपला हा धपाटा तयार झालेला आहे. याला काकडीचे आयते म्हणतात. तुम्ही काय म्हणतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कोणी धपाटे सुद्धा म्हणतात. दोन ते 3 मिनिटात असा आपला हा पराठा तयार होतो, काकडीचा पराठा. अशा प्रकारे हा काकडीचा पराठा तयार झालेला आहे.
थोडंसं तेल लावून घेतलं. आपले हे काकडीचे आयते तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने हे काकडीचे धपाटे तयार झालेले आहेत बघा. हे बघू शकता, अशा प्रकारे हे तयार झालेले आहेत. तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही. काकडीचे आयते अशा पद्धतीने बनवलेले आहेत. तुम्ही कशा पद्धतीने बनवतात तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा. तर जय भीम, जय शिवराय, टेक केअर.